दादा, तुमचा स्वतःवर विश्वास असला तरी संबळ वाजवण्यासारख्या अटी का मान्य करताना तेच कळत नाही. आणि ती मुक्ता, ती तुमचा अपमान करायचा एक चान्स सोडत नाही. तिला तर 2 मुस्काडी देऊन या घरातून हाकलून द्यावं वाटतं. या घराची सुख शांती हिरावून घेतलीये तिने. तुम्ही दोघी जरा जा, मला जरा एकटं राहू दे. ठीक आहे. आर्या, चल. दादा, तुम्ही तुमच्या शब्दांपासून पळताय का? आणि म्हणून आम्हाला बाहेर काढताय ना? रेणुका, बघ बघ, हे आपल्या नजरेला नजरही मिळवत नाहीयेत. ही काय बोलतेय? अगं आर्या, काय बोलतीयेस? दादा, एवढी तडफड तू या घराची सून व्हावी म्हणूनच करतायत ना. ते एवढा अपमान पचवतायत ते तुला दिसत नाहीये का? आम्ही सगळे त्या मुक्ताला या घरातून बाहेर काढायला इतके भांडतोय, तेही दिसत नाहीये का तुला? रेणुका, मला सगळं दिसतंय ग, सगळं कळतंय, पण आउटपुट काय मिळतंय आपल्याला? सांग ना. उलट सारंग आणि ती मुक्ता दिवसेंदिवस जास्त जवळ येत चालली. आणि मी रोज स्वतःच मरण स्वतःच्या डोळ्यांनी पाहते. आणि दादा, साखरपुड्यापासून मी या घरात, आणि तुम्ही मला फक्त आश्वासनं देत राहिला. आणि मी वेड्यासारखी ती आश्वासनं पूर्ण होतील, कधीतरी सारंग माझा होईल याची वाट बघते. दादा तर शब्द पाळतातच, म्हणून तर त्यांनी संबळ उचलला. रेणुका, त्यांनी शब्द पाळला असला तरी त्यांची हार झाली होती हे विसरून कसं चालेल? त्यात माझीही हार होती, त्यांच्या इतकाच माझाही अपमान झाला होता. पुढे माझं काय होणार आहे, माझं काय करायचंय याची कुणालाच पर्वा नाहीये. झालंय, तुम्ही आत. ECG तर नॉर्मल आहे, म्हणजे हार्ट रिलेटेड काही प्रॉब्लेम आहे असं वाटत नाही. सध्या परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे. पण मग असं अचानक काय झालं त्यांना? मानसिक तणावामुळे, डोक्यात खूप विचार असतील, त्या विचारांमुळे ना ब्लड प्रेशर वाढतं. तुम्ही आता एक करा, त्यांना कुठलंही टेन्शन येणार नाही याची काळजी घ्या, कारण हा तणाव खूप घातक ठरू शकतो. तुझी मला परवा आहे म्हणूनच मी तुला सारखे शब्द देत आलोय. तू या घरची सून व्हावीस हे माझं स्वप्न होतं, म्हणून तुझ्या वडिलांना मी तसा शब्द दिला होता, आणि तो शब्द पाळण्यासाठी मी जीवाचं रान करतोय. पण तरी सुद्धा तुम्ही शब्द दिला होता म्हणून मला हिणवून दाखवायचं नाही. दिलेला शब्द पाळण्यासाठी मी जीवाचं रान करतोय, वाटेल त्या थराला जातोय. बघतेस ना तू. आता पुन्हा एकदा तुला मी निक्षून सांगतो की तूच या घरची सून होणार, म्हणजे होणार. या वयात माणूस सतत विचार करतो, काही घडलं की तो त्याचा दोष स्वतःवर घेतो. घरात असं काही घडलं होतं का ज्याच्यामुळे यांना टेन्शन आलं? या थेरडीचे संस्कार आहेत. अगे थेरडे, हेच हवं होतं ना तुला? हेच शिकवलंस ना तिला तू? मुक्ताज, इतक्या वर्षामध्ये मला जमलं नाही ते तू कर. रावसाहेबाचा पाण उतारा कर. नाही, आय मीन आमच्याकडे असं काहीच घडलं नाही. सगळंच ओके होतं.
डॉक्टर साहेब थँक्यू, तुम्ही अगदी वेळेवर आलात आणि आईला तपासलं. या मी तुम्हाला सोडतो. या. देवी आई, बरं वाटू दे सासूबाईंना. आता ह्या उपर तुझा जर माझ्या शब्दावर विश्वास नसेल, माझ्याबद्दल मनामध्ये संशय असेल, तर तू हे घर सोडून जाऊ शकतेस. फक्त तू या घरची सून व्हावी म्हणून मी जे काही प्रयत्न करतोय ना, सगळ्या प्रयत्नांची मात्र तू माती करतेस. आणि एकदा का तू हे घर सोडून निघून गेलीस की या घराची सून होण्याची स्वप्न पण बघू नकोस. आणि मग तुझ्या आई वडिलांना मी जो शब्द दिलाय तो शब्द पाळण्याचं बंधन माझ्यावरती नाही. मी त्या बंधनात मोकळा झालो. बरं झालं दादा तुम्ही हिच्याशी असं बोललात. तुम्ही शब्द दिला म्हणून डोक्यावर नाचायला लागली होती. मैत्रीण म्हणून मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिला समजूनच घ्यायचं नाहीये. आणि घरातून गेली ना तर जाऊ दे. रेणुका, आर्या तुला या घरची सून म्हणून नकोय का? नाही दादा, मी तर नाही. आत्ताच आपलं आर्या बरोबरचं वागणं बोलणं चुकीचं आहे. असं आपण त्याच्याशी वागता बोलता कामा नये. कारण आपण असं जर त्याच्याशी वागलो बोललो तर म्हातारी आणि वैजयंतीचं पारडं जड होईल. त्या दोघी बरोबर आहेत असं सिद्ध होईल त्याच्याने. हे वागणं आपलं चुकीचं आहे. आई, का चाललीस? सारंग, एक तर तुम्ही दोघं थांबा इथे, नाही तर मी थांबते. त्यांच्याकडे अगदी बारकाईने लक्ष ठेवायला हवं. जोपर्यंत त्या शुद्धीत येत नाहीत तोपर्यंत. आई, आपण सगळे मिळून लक्ष देऊयात ना. हो सारंग, पण आपण तिघ जण एकत्र आहोत असं म्हटल्यानंतर कुणाला तरी कारण सापडणार, वाद होणार, भांडण होणार, तमाशे होणार. आणि सासूबाई आजारी आहेत तोपर्यंत या गोष्टी घडायला नको आहेत. त्यांच्यापेक्षा काहीही महत्वाचं नाहीये आपल्यासाठी. म्हणून म्हणते तुम्ही दोघं तरी थांबा, नाही तर मी तरी थांबते. मोठी आई, खरं तर आपण एकत्र मिळून त्यांची काळजी घेतली असती, पण मला तुमचं म्हणणं पटतंय. हो आई, तू इथेच थांब, आम्ही दोघं जातो. बर. आधीमध्ये येत राहू आम्ही आजीला बघायला, पण काही गरज लागली तर नक्की सांगा मला. हो सांगते. येतो. जा आहे मी.